नमस्कार. मी क्रांती मोरे. या नवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्त्रियांची आणि त्यातली त्यात स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करणाऱ्या, समाजाला एक वेगळ्या पद्धतीची दिशा देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या विचारांनी एक आपलं स्वतःचं नाव लौकिक आणि त्याचबरोबर एक स्त्री म्हणून जाणीवेने आपण किती प्रगल्भ असलं पाहिजे याची उदाहरण आपल्यासमोर डोळ्यासमोर ठेवणाऱ्या अशा स्त्रियांचे चरित्र आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करते. खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या सगळ्या माहिती असलेल्या गोष्टी आहेत हे मी बोलणार नाही आहे. आणि आज याच अनुषंगाने काल जसं आपण जिजाऊंचा बुद्धिप्रामाण्यवाद बघितला होता, अगदी त्याच पद्धतीनं ताराबाई शिंदेंचं चरित्र थोडंसं आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. साधारण 18व्या शतकामध्ये जन्मलेल्या ताराबाई आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. ताराबाई म्हटलं की स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा निबंध, म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला हे सुद्धा माहिती नसते की तो निबंध आहे का पुस्तक आहे. आणि आपण सगळेजण स्वतःला सुशिक्षित समजतो, खूप सगळा अभ्यास झाला आहे असं समजतो. स्त्रीवादी भूमिका मांडत असताना ताराबाई शिंदेंचं नाव अगदी सिमॉन दुबो सारखे आपण घ्यायचा प्रयत्न करतो, त्यांची तुलना त्यांच्याबरोबर करतो. पण खऱ्या अर्थाने हे नेमकं लिखाण काय आहे, मला वाटतं आपण ते सुद्धा खूप व्यवस्थित पद्धतीनं कधी कधी वाचलेलं नसतं. आणि मग वरवरचे जे वाचन आहे, जसं मी कालच म्हणाले की वेगवेगळ्या पद्धतीची जी ही चरित्र आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या ज्या स्त्रिया आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे हे समाज सुधारक आहेत, या सगळ्यांनी आपले एक वेगळे विचार त्याच्यामध्ये मांडलेले असतात. आणि ते मग आपल्याला कुठून तरी इथून तिथून कळतात. ते 2-4च आपण फक्त उदाहरणं, ते 2-4च फक्त त्यांची वाक्य, ती 2-4च फक्त त्यांची मतं किंवा लोकांनी जे काही आपल्याला सांगितलंय तेवढ्यापुरतंच आपण त्याला मर्यादित ठेवतो. आणि म्हणून मग मी खूप पूर्वी वाचलेला लेख जेव्हा पुन्हा पुन्हा वाचायला लागते तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची नव्याने ओळख झाल्यासारखी होते. कारण आपण जसं लहान असतो, आपली तेवढी अजून कुवत समजून घेण्याची वाढलेली नसते, त्या वेळेला आपल्याला ते वेगवेगळे वाटू शकतात. आणि म्हणून मग मला जेव्हा हा पहिल्यांदा निबंध आहे हे कळलं आणि मला हा दादांनी वाचायला लावला होता, त्यावेळेला मला असं वाटलं होतं की खरंच अतिशय जहाल असं मत मांडणाऱ्या ताराबाई शिंदे आहेत की काय. आणि जेव्हा मग मी आता एवढी थोडीशी, म्हणजे मी प्रगल्भ आहे वगैरे असं म्हणत नाही, पण थोडेसे आता एवढे सगळं वाचन केल्यानंतर मला असं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने विवेकवादी किंवा ज्याला अजून आपण म्हणूया की सत्सद विवेक बुद्धी वापरून त्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीकडे बघणाऱ्या अशा ताराबाई शिंदे होत्या. आणि म्हणून मग फक्त त्यांना असं एक या पद्धतीनं असं त्यांच्याकडे बघणं की अतिशय जहाल, अतिशय वेगळ्या पद्धतीची मांडणी करणाऱ्या किंवा ज्याला आपण म्हणतो की एक क्रांतिकारी असा विचार मांडणाऱ्या होत्याच. कारण कुठलाही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये विचार हा क्रांतिकारकच मांडला जातो, पण त्याला विरोध त्या पद्धतीनं त्यांनी केला आहे का तर नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांचा वैचारिक आपल्यामध्ये एक विचार येणं, प्रस्थापित होणं गरजेचं आहे. एक आपण त्याला म्हणूया की एक समरसपणे त्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग स्त्री पुरुष तुलना खऱ्या अर्थाने हा कुणाला तरी कुणाच्या तरी समोर उभा करण्याचा किंवा कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचा, स्त्रियांना किंवा पुरुषांना, असा हा भाग नाही. तर खऱ्या अर्थाने ती एक तुलना आहे. आणि तुलनात्मक ज्याला आपण म्हणतो की एक क्रिटिकल ॲनालिसिस त्यांनी त्या काळामध्ये त्या परिस्थितीचं केलेलं होतं. कित्येक जणांना तर हे पण माहिती नसते की त्यांनी या पद्धतीचा निबंध का लिहिला किंवा या पद्धतीचं लिखाण त्यांना का करावं वाटलं. तर आपल्याला सर्वांना सांगायला मला आवडेल की त्या काळामध्ये एक घटना अशी घडली होती की सुरतमधल्या एका महिलेला तिच्या मुलाचा खून केला होता, कारण ती विधवा होती. आणि मग त्या अनुषंगाने आता तिला पुनर्विवाह करण्याची तर बंदीच होती. पुनर्विवाह होणं हे तर अगदी दुरापास्तच होतं. आणि अशा वेळेला मग आपण त्याचं पालनपोषण कसं करायचं या भीतीनं तिनं या समाजाच्या सगळ्या या गोष्टींना ती झुगारू शकत नव्हती. ती त्यांच्याबरोबर लढू पण शकत नव्हती. आणि या अनुषंगानं तो एक लेख बघा, त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला लेख, म्हणजे ताराबाई शिंदे ह्या फक्त आपल्यासारख्या ज्याला आपण म्हणतो की पुस्तकी ज्ञान घेतलेल्या किंवा तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेल्या नव्हत्या. माझा नेहमीचा एक शब्द असतो की सुशिक्षित आणि साक्षर. आपण जे काही आता सध्या बघू लागलो, तर मला असं खूप वेळेला वाटतं की आपण फक्त साक्षर तर नाही होत ना. साक्षर म्हणजे फक्त अक्षरांची ओळख होणं, आणि सुशिक्षित म्हणजे हे जे काही आपण वाचलंय, हे जे काही आपण ऐकतोय, हे जे काही आपल्या कानावरती पडतंय, हे जे काही वर्तमानपत्रांच्या मधून आपल्यापर्यंत येत आहे, याच्यावरती आपलं स्वतःचं काही मत आहे की नाही. आणि त्या काळामध्ये ताराबाई शिंदेंनी नुसतं मराठीच नाही तर त्याच्याबरोबर संस्कृतसुद्धा, आणि नुसतं संस्कृतच नाही तर त्याच्याबरोबर त्यांनी इंग्रजीचा सुद्धा अभ्यास केलेला होता, त्याचं ज्ञान घेतलेलं होतं. आणि म्हणून आपण म्हणतो
की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं जेव्हा आंबेडकर म्हणतात, त्यांना जे काही त्याच्यातून अभिप्रेत होतं हे असं साक्षर होणं मला वाटतं अभिप्रेत होतं. हे असं नुसतं साक्षर न राहता सुशिक्षित होणं मला वाटतं त्याच्या पुढे जाऊन हे अभिप्रेत होतं. आणि सुशिक्षित आपल्याला स्वतःला म्हणून घेत असताना आपल्याला यासुद्धा गोष्टींची माहिती अगदी नीटपणाने डोळसपणाने घ्यावी लागेल. आज कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडतात, पण आपण जर विचारलं की याच्यावरती तुमचं मत काय आहे, तर आपण अगदी सराईतपणे त्याला उत्तर अगदी ज्याला आपण तो थातूर मातूर देऊन टाकतो. किंवा कधी कधी असं म्हणतो की याच्यावरती काय बोलायचं, याच्यावरती काय भाष्य करायचं. याचा अर्थ त्याचा सखोल असा नॉलेज किंवा सखोल असं त्या विषयाच्याकडे, गांभीर्यानं असं त्या विषयाच्याकडे आपण बघतच नाही. किंवा आपल्या मनाला अशी एक ज्याला आपण म्हणतो की अशी चटका लावणारी ती गोष्ट घडतच नाही. एक स्त्री म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून मी आजही माझ्याकडेच जर बघू शकत नाही, तर अशा येणाऱ्या घटनांनी मी उद्विग्नसुद्धा होत नाही. आणि रोजचा पेपर जसा रद्दीमध्ये जातो तसं मग त्या पेपरमध्ये आलेली बातमीसुद्धा आपल्यासाठी अगदी फक्त एक कुचकामी किंवा एक बातमी होऊन जाते. आणि म्हणून त्या काळामध्ये बातमीनं या पद्धतीनं त्यांनी लिखाण करावं म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांना शाळेतच जाऊ दिलं जात नव्हतं, तर तिथं पुस्तक जिथं वाचू दिले जात नव्हते, धर्मग्रंथसुद्धा जिथं वाचू दिले जात नव्हते, कारण त्यांच्या घरामध्ये वातावरणच तसं होतं. त्यांचे जे एक भाऊ होते, ते भाऊ ज्योतिबांच्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टरशिप जी ज्योतिबांची होती त्याच्यामध्ये ते पार्टनर होते. आणि त्या अनुषंगाने घरामधलं बऱ्यापैकी सगळं वातावरण थोडंसं त्यांचं स्त्री पुरुष समानतेचं होतं. आणि म्हणून मग त्यांना या सगळ्या पुस्तकांचं वाचनसुद्धा तिथं घरी करू दिलं जायचं. आणि म्हणून आज आपल्याकडे सगळ्यांच्याकडे पेपर येतात, आज आपण सगळेजणच सगळ्या गोष्टी वाचतो, पण त्या पद्धतीनं त्याच्यावरती विचार करतो का? आणि 18व्या शतकामध्ये ह्या स्त्रीनं या एका छोट्याशा बातमीवरती विचार केला. नुसता विचार केला आणि फक्त उद्विग्न झाली नाही, किंवा नुसता उद्विग्न झाली आणि रडून तिनं मन मोकळं केलं नाही. नुसती रडून मन मोकळं केलं आणि परत काहीतरी 2-4 ठिकाणी फक्त त्याच्यावरती हे केलं असं नाही, तर अगदी आपण बघतो की 70-80 पानाचा निबंध त्यांनी त्याच्यामध्ये लिहिला. त्याचं पुस्तक म्हणून ते छापून आलं. त्या काळामध्ये त्याच्या 500 प्रती विकल्या गेल्या आणि त्या परत आता त्याची दुसरी आवृत्ती निघते की काय, असं जेव्हा सगळ्या सनातनी लोकांना वाटायला लागलं, तेव्हा त्यांनी त्या सगळ्या गोष्टींच्यावरती बंदीसुद्धा आणली, त्यांचा विरोध केला. भरपूर सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये ज्या विरोधाच्या होत होत्या त्या केल्या. कारण एका स्त्रीनं अशा पद्धतीनं काहीतरी बोलणं म्हणजे हेच मुळात समाजाला न रुचणारं आणि न पटणारं होतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मला आश्चर्य असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो ना की आम्ही ताराबाई शिंदेंचं नाव ऐकलंय, आपण जेव्हा म्हणतो ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना आम्हाला माहिती आहे, वाचलंय आम्ही, आपल्याला सगळ्यांना अगदी आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्यांच्या प्रस्तावनेच्या त्या 3 पेजेसमध्ये त्या काळामध्ये जे काही सो कॉल्ड बदल व्हायला लागले होते, मॉडर्नायझेशनची जी काही थोडीशी सुरुवात झालेली होती ब्रिटिश सरकारच्या आणि त्यांच्या थोड्याशा फार या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा जे काही बदल झाले होते, आणि त्याच्यावरती पहिल्यांदा त्यांनी भाष्य केले. म्हणून मी म्हटलं की स्त्री पुरुष तुलना, त्यांनी तुलना केली आहे. आणि आपण तिथं असं म्हणतो की पुरुषांना त्यांनी आरोपी केले. त्या तुलनेमध्ये, त्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी स्त्रियांच्यामध्ये होणारे वेगळ्या पद्धतीचे जे बदल आहेत, म्हणजे ज्याला आपण फक्त म्हणतो की बाह्य रूपामधले जे बदल आहेत, की त्यावेळेला नऊवारी साडी घातली जायची, मोठं कुंकू लावलं जायचं, आता ते सगळं झुकारून देऊन ज्या काही स्त्रीवाद त्या काळामध्ये जो सुरू झाला होता, तर त्याच्या अनुषंगाने बायकांनी या सगळ्या गोष्टींच्यामध्ये बदल करून घ्यायला सुरुवात केली होती. आता कुणी नऊवारी साड्या घालायला म्हणजे घालावंच असं काही नव्हतं. किंवा सो कॉल्ड सुशिक्षित झालेल्या महिला, आपल्याला सुशिक्षित समजायचं म्हणजे कसं बघा, मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे 2 शब्द सांगत असते की मॉडर्न म्हणजे आधुनिक, मॉडर्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फॅशनेबल नाही. आणि आपण फॅशनेबल राहायला लागलो की असं समजतो की ते खूप मॉडर्न झाले. विचारामध्ये आपण आधुनिक होणं, पेहरावाचा त्याच्यामध्ये काही संबंध येत नाही. आणि अगदी सुरुवातीच्या काळापासून विचार आपण सोडून दिलेले आहेत आणि मला वाटतं पेहरावाकडे लक्ष दिलेलं आहे. तर हा जो पेहरावामध्ये बदल होऊ लागला होता आणि त्या अनुषंगाने समाजसुद्धा स्त्रियांना आता सुधारले की आता नऊवारी घालत नाही आहेत, सहावारी घालतायत. आता केसांचा आंबाडा घालत नाही आहेत, वेणी घालतायत, केस मोकळे सोडतायत, केस कट करतायत. अगदी छोटीशी, मोठं असं कपाळभर कुंकू जाऊन, रुपया एवढं कुंकू जाऊन आता छोटीशी अगदी टिकली आली आहे. या सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो आणि ताराबाईंनी त्याच्यावरती सुद्धा भाष्य केलेले. म्हणजे बघा किती प्रगल्भता विचारांची त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून मग जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो, जेव्हा एखाद्या माणसांचं चरित्र, एखाद्या व्यक्तीचं चरित्र, एखाद्या स्त्रीचं चरित्र आपण वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला या सगळ्या भूमिका
पहिल्यांदा माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्येच आपल्याला थोडीशी एक जाणीव आणि एक हे येते, एक आत्मभान येतं थोडक्यात. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की स्त्रियांना एक आत्मभान निर्माण करून देणारी अशी लेखिका असं सुद्धा आपण जर ताराबाईंना म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण आत्मभान येणं हे खूप गरजेचं आहे. आणि आत्मभान हे प्रत्येकाला फक्त आणि फक्त काहीतरी एक बुकिश नॉलेज घेतल्यामुळं, काहीतरी पुस्तकी ज्ञान घेतल्यामुळंच येईल असं नाही. आणि या अनुषंगाने मी असं नेहमी म्हणते की विवेकाचा म्हणजे आपल्याला सदसद विवेक बुद्धी जी आपल्याला दिलेली आहे, सगळ्यांना दिलेली आहे. अगदी त्यांना लग्नसुद्धा करायचं नव्हतं. त्यांनी अगदी ठामपणे त्यांनी असं सांगितलं होतं की मी या सगळ्या गोष्टींच्यातून सुखी होणार नाही. पण त्या काळामध्ये त्यातल्या त्यात समाज व्यवस्थेमध्येच असं होतं की स्त्रियांनी असं काहीतरी गोष्टी नाकारणे आणि त्याला लगेचच सगळ्यांनी साथ देणं, दुजोरा देणं असं होणार नव्हतं. झालं त्यांचं लग्न, अगदी मुलंही त्यांना झालं, पण खऱ्या अर्थाने त्या संसारात रमल्या नाहीत. कारण त्यांना माहिती होतं की आपली जी काही एक हे आहे. आणि त्यांनी किती छान पद्धतीनं तिथं सुद्धा एक वाक्य वापरले की ज्या पद्धतीनं स्त्रियांच्यामधले खूप सगळे दुर्गुण सांगितले जातात, अवगुण सांगितले जातात, स्त्रियांना ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहेत, तर त्याने अगदी असं सांगितलं की हे सगळेच गुण माणूस म्हणून जसे स्त्रीमध्ये आहेत तसेच माणूस म्हणून पुरुषामध्ये सुद्धा आहेत. आणि त्या पद्धतीनं अगदी ज्याला आपण म्हणतो की कुठलाही आताताईपणा न करता अगदी शांततेने हे जर सगळं आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा या मानवी समाजाचे एक ज्याला आपण म्हणूया की एका रथाचे दोन चाक वगैरे वगैरे सगळं आपण फक्त बोलण्यामध्ये म्हणतो, पण खऱ्या अर्थाने आपल्याला समजून सुद्धा घेता येतील. आणि अशीच छोटे छोटे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना यांच्यावरून त्या हे सगळं तेच सांगतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अतिशय मुत्सद्दी अशा त्या होत्या. खूप चांगल्या पद्धतीचं विवेचन त्यांना करता यायचं. कारण धर्मग्रंथ नुसते त्यांनी वाचले नव्हते, तर त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस त्यांनी केलं होतं. आणि क्रिटिकल ॲनालिसिस जेव्हा माणूस करतो, मुळामध्ये तर क्रिटिसिझम, क्रिटिकल ॲनालिसिस या शब्दांचाच अर्थ आपण खूप चुकीचा लावतो. क्रिटिकल म्हटलं की टीका, आणि टीका म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त चूकच असेल किंवा एक वेगळीच दुसरीच बाजू सांगितली असेल असं असतं. पण टीका म्हणजेच मुळात त्याच्यामधले जे काही गुण आहेत ते सुद्धा आणि त्याच्यामधले जे काही दोष आहेत ते सुद्धा. आणि म्हणून मग नुसतेच त्यांनी धर्मग्रंथ वाचले नव्हते, तर त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस केलेलं होतं. त्यांनी अतिशय अशी चांगल्या पद्धतीची रोजची रोज येणारी वृत्तपत्र त्या काळामध्ये जेवढी त्यांना पॉसिबल होतील ती सगळी त्या वाचत होत्या. कितीतरी मासिकं त्यांनी वाचलेली होती. त्या काळामध्ये जे काही सगळे लेखक आहेत त्यांची लेखमाला किंवा त्यांचे निबंध, त्यांची भाषणं, जे काही ते छापून यायचं ते सगळं त्यांनी वाचलेलं आहे. आणि म्हणून मग घरामधल्या सगळ्या कामामध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगला आणि मोलाचा हातभार त्यांच्या ह्याला लागायचा. शेतीसाठी त्या काम करायच्या. शेतीची सगळी कामं अगदी खंबीरपणे त्या बघायच्या. मी नेहमी इथं मुद्दा म्हणून पुरुषांप्रमाणे हा शब्द नाही वापरणार, कारण पुरुषांप्रमाणे म्हणलं की मग परत आपल्याला असंच हे होतं की म्हणजे स्त्रियांच्यामध्ये काही कमतरता आहे की काय. कारण आता तर आपण नवरात्र साजरं करतोय आणि आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे की ही नवरात्र म्हणजे काय, तर ही 9 दिवसांची 10 दिवसांची माती, बीज आणि परीक्षांची कार्यशाळा आहे. मी उद्या किंवा परवाच्या भागामध्ये याच्यावरतीच बोलणार आहे. आणि हे परीक्षण जेव्हा केलं गेलं शेतीचा, त्याच्यापासूनच आपल्याला शोध लागला. आणि म्हणून मग आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनातून एका वेगळ्या नजरेतून आपल्याला जर हे बघायचं असेल तर मला वाटतं तिथं या पद्धतीचा थोडासा एक काय म्हणता येईल त्याला की एक विवेकाचा विचार आपल्यामध्ये पहिल्यांदा असला पाहिजे. आणि तो त्यांच्याकडे होता. जसं मी तुम्हाला आता म्हटलं की त्यांनी अगदी शेतीच्या कामामध्ये सुद्धा मदत केली. कोर्ट कचेऱ्यांची कामंसुद्धा त्या पाहिजे, कारण त्यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान चांगलं अवगत झालेलं होतं. इंग्रजी भाषा त्यांनी छान शिकलेली होती. आणि त्या अनुषंगाने मग त्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि कोर्ट कचेऱ्यांची कामंसुद्धा नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी सगळं इंग्रजी भाषेमधून चालायचं. आणि त्या अनुषंगाने कोर्ट कचेऱ्यांची कामंसुद्धा त्यांनी ती केलेली आहेत. आता इथे सुद्धा मी जसं काल म्हटलं होतं ना की घरातली परिस्थिती, आणि माझं नेहमी त्याच्यावरती खूप मोठा हे असतो की आपण नुसतंच म्हणतो की आता फक्त मुलीला शाळेत घातलं, मुलीला शिकवलं, मुलीची डिग्री कंप्लीट झाली, मुलीचं अंक कंप्लीट झालं आणि आता आम्ही कर्तव्यातून मुक्त झालो, असं अजिबात होणार नाही. तो एक भाग झाला की तिला आपण तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं. पण ती जे काही शिकली आहे, ती जे काही करू पाहते आहे, तिनं जो काही अभ्यास केला आहे, या अभ्यासाचा आपल्या घरापासून जर आपण त्या सगळ्या गोष्टींचा जर वापर करू लागलो ना, तर खऱ्या अर्थाने आपण तिला म्हणू की ती तिच्या सक्षमपणे त्या सगळ्या गोष्टींचा आता ती सामना करू शकते, ती सक्षम झाली.
ओके. आणि म्हणून मग या अनुषंगाने आपल्याला या ताराबाई शिंदेंच्या या आत्मचरित्राचं निबंधाचं सुद्धा वाचन आपल्याला करावं लागेल. आणि या अनुषंगाने जेव्हा मी वाचत वाचत पुढे आले होते त्यावेळेला अगदी विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या सारख्यांचे सुद्धा लेख त्यांनी वाचलेले आहेत. अगदी विधवा विवाहाचं त्यांनी म्हणजे कडाडून असा काय म्हणता येईल त्या काळामध्ये जो विरोध व्हायचा त्या विरोधाला न जुमानता त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं त्यांना शक्य असेल अशा ठिकाणी लिहून, ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलता येईल अशा ठिकाणी बोलून, आणि अगदी सगळ्याच धर्म आणि जातींमधलं त्यांनी असं त्याच्यामध्ये कुठलंही असं हे केलेलं नाही आहे की फक्त उच्च समाजामध्ये असं होत नाही, नीच समाजामध्ये किंवा खालच्या वर्गामध्ये असं होत नाही. सगळ्यांच्यामध्ये. कारण त्यांच्या मते सुद्धा स्त्री ही स्त्रीच असते. स्त्रीची खरंच कुठली जात किंवा कुठला धर्म असा असला असता तर आपल्याला असं वेगळं विवेचन दिसलं असतं की मग उच्चभ्रू समाजातील स्त्रिया आणि मग त्यांचे काहीच प्रश्न नाही आहेत, आणि मग मध्यम ज्यांचं काही मध्यम वर्ग आहे त्या समाजातील स्त्रिया आणि मग त्यांचे काय प्रश्न आहेत, आणि मग असं. पण असं नसतं. स्त्री ही स्त्री आहे आणि मग तिची पिळवणूक करणारा हा पुरुष नाही आहे, तर ती मानसिकता आहे. आणि या मानसिकतेला आपल्याला जर थोडंसं थांबवायचं असेल, त्याला विरोध करायचा असेल, कारण चुकीच्या गोष्टींचा विरोध करणं गरजेचंच आहे, काळ कुठलाही असो. आणि म्हणून मग त्या काळामध्ये सुद्धा जे काही पुढारलेपण येऊ लागलं होतं त्या काळामध्ये जो एक सुशिक्षितपणा मुलांच्या, महिलांच्या, एकूणच समाजव्यवस्थेमध्ये जो येऊ लागला होता त्याच्यामध्ये सुद्धा जे वाईट आहे ते वाईटच आहे, आणि त्याच्यातून जे चांगलं होणं अपेक्षित होतं ते कसं होत नाही आणि कसं झालं पाहिजे याच्यावरती वे आऊट काढणारे असे विचार त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या विवेचनामधून मांडलेले आपल्याला दिसतात. खूप सगळे त्यांचे जे काही अनुभव आहेत त्यांनी ते सांगितले. साधारणपणे मी आत्ता तुम्हाला सांगितल्यासारखं एका ह्याच्यामधल्या पेपरमधल्या बातमीनं त्या इतक्या उद्विग्न झाल्या आणि त्याच्यावरती त्यांनी एवढा असा हा मोठा लेख लिहिला. अगदी त्याच पद्धतीनं त्यांनी जेव्हा रामायण आणि महाभारतासारखे, खरं तर आपण कधी आपण खूप सुशिक्षित असून सुद्धा त्यांना धर्मग्रंथ म्हणतो, खरं तरी महाकाव्य आहेत, काल्पनिक महाकाव्य, आणि माणसांनी कसं असावं कसं असू नये हे सांगण्यासाठीचं सगळं ते विवेचन त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर सगळ्या स्त्री पात्रांचा थोडासा अभ्यास केला तर त्याच्यामधून सुद्धा पतिव्रता असेल किंवा मग अजून ज्याला आपण म्हणतो की त्या काळामधली सुद्धा जी काही पुरुष सत्ताक, ज्याला आपण पितृसत्ताक कुटुंब पद्धती म्हणतो किंवा एकूणच समाजावर त्या विचारांचा पगडा म्हणतो तो असेल, या कुठल्या ना कुठल्या कारणातून तिथल्या प्रत्येक स्त्रीचं झालेलं शोषण, मग ते मानसिक असेल, मग ते शारीरिक असेल, मग ते आर्थिक असेल, मग ते सामाजिक असेल, मग ते राजकीय असेल, म्हणजे ती कितीही हुशार असली तरी सुद्धा तिला एखाद्या त्या पदावरती कधी कुठं बसवलं गेलेलं नाही, तिचा काही दोष नसला तरी सुद्धा तिला कुठल्याही या शिक्षांच्या मधून तिला सुटका झालेली नाही, तिचा काही दोष नसताना सुद्धा किंवा ती कशालाच जबाबदार नसताना सुद्धा. म्हणजे बघा, एकीकडे चांगल्या कामांच्या मध्ये स्त्रियांना जबाबदारी येत नाही म्हणून त्यांना डावलायचं, आणि दुसरीकडे वाईट सगळ्या गोष्टींच्या मध्ये मात्र त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि रामायण महाभारतातल्या या सगळ्या कथानकात झालेले कृत्य, मग ते काल्पनिक असतील किंवा कसे असतील, कारण त्या काळामध्ये त्याला एक किंवा आजही त्याला एक मॉरल या पद्धतीचं एक अधिष्ठान आहे. आणि आपण असं गप्पा मारतो की सीतेसारखं आपण पतिव्रता असणं गरजेचं आहे, आपण द्रौपदीसारखं अमकं असणं गरजेचं आहे, आपण कुंतीसारखं असं असणं गरजेचं आहे, आपण काय म्हणतात ज्याला गांधारीसारखं असं असणं गरजेचं आहे, मंदोदरीसारखं कितीतरी असे सगळे त्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत. पण या सगळ्या महिला असं असणं गरजेचं आहे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये जे जे काही घडलंय याच्यामध्ये त्यांची चूक होती का हे आपण बघत नाही. त्याला खऱ्या अर्थाने त्या पद्धतीनं त्यांनी ते स्वीकारावं का नाही स्वीकारावं याचा सुद्धा आपण कधी विचार करत नाही, आणि फक्त असावं. आणि या सगळ्या गोष्टींना त्यांनी खूप विस्तृतपणे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष तुलनेमध्ये अगदी तिथपासून तुलना केल्यामुळंच मला वाटतं त्यांचा हा 50-55 पेजचा हा निबंध खऱ्या अर्थाने आत्ताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये अगदी तंतोतंत लागू पडतो. त्यांनी काय भाषा आहे त्यांची, काय प्रश्न विचारलेत त्यांनी की अरे म्हणजे आता अगोदरच धृतराष्ट्र तर आंधळा आहेच, आणि त्याच्यामध्ये परत अजून ज्याला डोळस थोडीशी जोड द्यायला हवी का त्यावेळेला गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायची आणि परत म्हणायचं की बघा म्हणजे तिनं कसं हे केलं. म्हणजे याच्यातून काय साध्य करायचं नेमकं. म्हणजे पूर्ण दोघंही पालक जर असे, म्हणजे बघा त्याच्यामध्ये जे काही आहे त्याला आपण असं म्हणूया की तो एक सिंबॉलिक गोष्ट आहे. ती एक की तो अंध आहे म्हणजे काय की त्याला पुढचं दिसू शकत नाही,
तो सगळ्या या गोष्टींच्याकडे डोळसपणे बघू शकत नाही. डोळे आणि दृष्टी आणि डोळसपणा असे वेगवेगळे शब्द आहेत की नाही. तर एक सिम्बॉलिक असं टाकलं असेल त्यांनी त्या काळामध्ये. आणि या सिम्बॉलिक याच्यामध्ये जर एखाद्या स्त्रीला म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जी स्त्री आली तिला जर डोळे असले असते, तिला जर डोळेसपणे याचा विचार केला असता, तर मग नक्कीच ती मुलांच्यावरती चांगले संस्कार करू शकली असती की नाही. पण याला त्या पद्धतीनं तिथं बघायचं नाही. आणि तरीसुद्धा आपण नको तिथं तिचे गोडवे गायचे की बघा नवऱ्याबरोबर तिनं सुद्धा डोळे बांधून घेतले. म्हणजे खऱ्या अर्थाने चांगल्याला चांगलं किंवा वाईटाला वाईट न म्हणता जे काही त्याच्यामध्ये झाले ते आपल्या सोयीप्रमाणे चांगलं, आपल्या सोयीप्रमाणे वाईट असं ठरवून आपण मोकळे होऊन बसलो. आणि अगदी तीच परंपरा मग तुम्ही कितीही शिक्षण पद्धती आणल्या, कितीही आपण पुढे आलो, कितीही पुढारलो, कितीही वेगवेगळ्या पद्धतीचं अजून काय म्हणूया आपण त्याला की महासत्ता होण्याचे स्वप्न बघितले किंवा झालो, तरी त्याच्यामध्ये काही फरक स्त्रियांच्या जीवनामध्ये मला वाटतं पडणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या पासून त्यांनी हे सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आपण नेहमी म्हणतो की मग असं वाचणे त्याला आपण म्हणतो सुशिक्षित. नाहीतर मग पोथ्या पुराण आपण पण वाचतो, डोळ्याला पाणी लावा आणि मम म्हणा. पण मम का म्हणायचं, कधी म्हणायचं, का म्हणायचं नाही, कशा पद्धतीने आपल्याला त्याला थोडासा विरोध करता येईल चुकीच्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टी बघणं मला वाटतं स्त्री पुरुष तुलनेच्यामध्ये त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि हे खूप असं मार्गदर्शक पुस्तक आहे. मी तर असं म्हणेन की स्त्रियांच्यासाठी घटनेमध्ये जे कायदे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन जर आपल्याला खरंच करायचं असेल तर हे पुस्तक स्त्रियांनी सुद्धा आणि स्त्रियांच्या बरोबर स्त्रियांचा थोडासा जो काही विचार करणारे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा जर वाचला तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींच्या मधून आपल्याला किमान आता तरी एक वे आऊट सापडू शकतो, एक मार्ग सापडू शकतो. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा समाजामधले जे काही 2 भाग आहेत अतिशय महत्त्वाचे भाग आहेत की स्त्रीशिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय स्त्री नाही. आणि म्हणून मग जसं हे एकमेकांना एकरूप असणं पण गरजेचं आहे तसं त्यांची वेगवेगळी रूपंसुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. जसं त्यांच्यामध्ये सुद्धा पुरुषांच्यामध्ये सुद्धा सगळेच चांगले गुण नाही आहेत तसं स्त्रीमध्ये सुद्धा नाही आहेत. आणि जसं स्त्रीमध्ये सुद्धा भरपूर सगळ्या कमतरता असू शकतात आहेत तसे अगदी पुरुषांच्यामध्ये सुद्धा आहेत. कारण शेवटी दोघंही हाडामासाची माणसं आहेत मुळामध्ये. ती स्त्री आणि तो पुरुष असं वेगळं काहीच नसतं. आपण म्हणतो बघा की जन्माला आल्यानंतर सगळी अर्भकं असतात, अर्भकं. मुलगा मुलगी सुद्धा नसतं, समाज त्याला मुलगा आणि मुलगी बनवतं. आपण तिला कपडे घालायला लागतो आणि मग तिचं सगळं झाकलेलं अंग आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि त्या अनुषंगाने मग आपले सगळे विचारच तिच्या बाबतीमध्ये बदलत जातात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती स्त्री नसते, समाज तिला स्त्री बनवतो. आणि समाजाची मानसिकता मला वाटतं बदलण्यासाठी या पद्धतीच्या सगळ्या विचारांचा आपण पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं यांचा विचार करायला पाहिजे. ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचण्याचं कारण हेच आहे. कारण या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला त्या काळात घडलेली सगळी परिस्थिती आणि त्याच्यावरती सदसद विवेक बुद्धी वापरून जर तुम्ही प्रश्न विचारले, त्यांनी विचारले होते. धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या कितीतरी अशा ज्या काही नावावर चालणाऱ्या ज्या अमानुष प्रथा आणि परंपरा होत्या त्याच्यावरती त्यांनी प्रश्न उभे केले होते. आणि एकूणच समाजामध्ये जे काही चाललंय, मग ते विधवा विवाह असेल, बालविवाह असेल, अगदी चुकीच्या पद्धतीनं काही चालीरीतींना म्हणजे असं म्हटलं जातं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काही चांगल्या गोष्टी जाण्याच्या ऐवजी ज्या जास्तीत जास्त चुकीच्या गोष्टी जातात तर त्यालासुद्धा आपण थारा न देता तिथल्या तिथं त्या आपल्याला संपवता आल्या पाहिजेत. आणि या अनुषंगानं हे त्यांचं लेखन मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या दुसऱ्या दिवशी, या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं मला वाटतं हे थोडेसे वेगळे विचार तुमच्यापर्यंत मला पोचवता आले. या निमित्तानं मला आज सकाळपासून कालच्या याच्यावरती खूप फोन आले, मी सर्वांची खूप आभारी आहे. आणि माझी अगदी आत्ता जस्ट लिहिलेली कविता म्हणजे स्त्री पुरुष तुलना वाचून खूप दिवस झाले होते, पण मी अलीकडे आत्ता 1 महिन्यापूर्वी लिहिलेली कविता मला असं वाटलं की अगदी ती तंतोतंत ह्याला जुळली जाते, जुळली जाऊ शकते. आणि त्या अनुषंगाने मी फक्त तिथं तुमच्यासमोर ते ठेवते आणि थांबते. मला ना सीता व्हायचंय ना राधा, मला ना सीता व्हायचंय ना राधा, या दुनियेची मी अर्धी निर्मिती, मी मागणार हक्क माझा आधा. या दुनियेची मी अर्धी निर्मिती, मी मागणार माझा हक्क आधा. रामाच्या वनवासात काहीच नव्हती तिची चूक, रामाच्या वनवासात काहीच नव्हती तिची चूक, तरीही 14 वर्ष सोसला वनवास, न बोलता राहिली मूक. तरीही त्याचे भोग तिलाच भोगावे लागले, तरीही त्याचे भोग तिलाच भोगावे लागले. राम राहिला वनात आणि सीतेला हकनाक रावणाचे बंदी व्हावे लागले. राम राहिला वनात आणि सीतेला रावणाचे हकनाक बंदी व्हावे लागले. आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसे
तिलाच पुन्हा पतिव्रतेचे पुरावे सुद्धा द्यावे लागले. आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसे तिलाच पतिव्रतेचे पुरावे सुद्धा द्यावे लागले. पतिव्रतेचे वाण म्हणून स्त्रिया सहन करतात या मरण यातना. कधी वनवास, कधी बंदी, कधी देऊन अग्निपरीक्षा. किती युगे हा समाज घेणार फक्त तिच्याच पवित्रतेची परीक्षा. कारण आपण बघितलं परवाच, मला वाटतं अगदी सुशिक्षित असणारी आणि अतिशय डॉक्टर असणाऱ्या एका स्त्रीनं नवऱ्याचा जो काही जाच आहे मानसिक, त्या सगळ्या जाचाला कंटाळून आणि अगदी त्याच्याबद्दल काय 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 लिहून स्वतःच आत्महत्या तिने केली, डॉक्टर प्रतीक्षा गवारे नावाची. आणि मग असं आपण किती दिवस हे करणार, किती दिवस घेणार तिच्याच पतिव्रतेची परीक्षा. आता मी सुशिक्षित आत्मभान असलेली सीता नाही भोगणार अशा हकनाक शिक्षा. नाही भोगणार अशा हकनाक शिक्षा. किती दाखवू मीच प्रेम सीतेसारखं वनवास भोगून, किती दाखवू मीच प्रेम सीतेसारखं वनवास भोगून, गांधारीसारखं डोळ्यावर पट्टी बांधून, द्रौपदीसारखं स्वतःचं वस्त्रहरण करून घेऊन. किती दिवस दाखवू मीच हे प्रेम सीतेसारखं वनवास भोगून, गांधारीसारखं डोळ्यावर पट्टी बांधून, द्रौपदीसारखं स्वतःचं वस्त्रहरण करून घेऊन, अगदी कालच्या डॉक्टर प्रतीक्षा गवारेसारखी आत्महत्या करून, अगदी कालच्या प्रतीक्षा गवारेसारखी आत्महत्या करून. आता मीच बनणार स्वतःसाठी निर्भय. आता मीच बनणार स्वतःसाठी निर्भय आणि नाकारणार वनवास. आता मीच बनणार स्वतःसाठी निर्भय आणि नाकारणार वनवास. सोडणार डोळ्यावरची पट्टी, सोडणार डोळ्यावरची पट्टी, घट्ट बांधणार माझी वस्त्र. सोडणार डोळ्यावरची पट्टी, घट्ट बांधणार माझी वस्त्र. माझ्या मर्जीविरुद्ध कुणालाच न फेडता येणारी. सोडणार डोळ्यावरची पट्टी आणि बांधणार घट्ट माझीच वस्त्र. माझ्या मर्जीविरुद्ध कुणालाच न फेडता येणारी. कुणाचाही करणार नाही धावा, कुणाचाही करणार नाही धावा वस्त्र पुरवायला, कुणाचाही करणार नाही धावा वस्त्र पुरवायला. उलट बनेन आग हात घालणाऱ्यांना लपेटून घेणारी. कुणाचाच करणार नाही धावा वस्त्र पुरवायला, उलट बनेन आग हात घालणाऱ्यांना लपेटून घेणारी. मी होणार माणूस, मी होणार माणूस स्त्री होण्याआधी, मी होणार माणूस स्त्री होण्याआधी. माणसांच्या समाजात मी सशक्त, सुशिक्षित, परिपूर्ण समाजाची बाजू आधी. माणसांच्या समाजात मी सशक्त, सुशिक्षित, परिपूर्ण समाजाची बाजू आधी. याबरोबरच आजचं हे विवेचन मी थांबवते. पुन्हा उद्या अजून नव्या एका विषयावरती आपण बोलूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.